धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना आणि वारणा धरणातील विसर्ग कमी करण्यात आलाय। 2 दिवसांपासून पुराच्या संकटात अडकलेल्या जिल्हावासियांचा महापुराचा धोका टळलाय। कोयनेतून सायंकाळी 36,700 क्युसेक विसर्ग सुरू केलाय। वारणा धरणाचे वक्र दरवाजे बंद करण्यात आलेत। विद्युतगृहातून अवघे 1,600 क्युसेक विसर्ग सुरू आहे। दिवसभरात कृष्णा नदीची पातळी वाढून 43.6 फुटांवर स्थिर राहिली। कृष्णा वारणावरील पाण्याखाली गेलेले पूल रस्ते सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिलेत। 1,500 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं। कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार बरसणाऱ्या पावसाने दम टाकलाय। कोयना धरण क्षेत्रात दिवसभरात अवघ्या 17 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 99 टीएमसी पाणीसाठा आहे। पाऊस कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने सकाळपासून विसर्ग कमी करण्यास सुरुवात केली। बुधवारी रात्री 95,300 क्युसेक असलेला विसर्ग सकाळी 80,000वर आणला। त्यानंतर पावसाने उसंत घेतल्याने सकाळी 10 वाजता 67,000, दुपारी 3 वाजता 56,100 क्युसेकवर आणला। सायंकाळी 6 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 7 फुटांवरून 4 फूट 6 इंचापर्यंत खाली आणून 34,600 क्युसेक आणि विद्युतगृहाद्वारे 2,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना नदीमध्ये एकूण 36,700 क्युसेक विसर्ग करण्यात आलाय। वारणा धरण क्षेत्रात दिवसभरात 15 मिलीमीटर पाऊस झाला असून 31.34 टीएमसी पाणीसाठा आहे। पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे 4ही वक्र दरवाजे बंद करण्यात आलेत। सकाळपासून कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरूच राहिली। दिवसभरात 3.5 फुटांनी पाण्याची वाढ झाली होती। सायंकाळी सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी स्थिर राहिली आहे। कराड येथील कृष्णा आणि कोयना पुलासह ताकारी बहे पुलाची पाणी पातळी कमी झाली। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी संध्याकाळपासून कमी होण्यास सुरुवात झाली आहे। मागील 2 दिवसांपासून पुराच्या संकटाशी सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। आणि खऱ्या अर्थाने आज 21 ऑगस्ट आहे। आजच्या दिवसापासून पूर कमी होण्यास आता सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल। सांगली जिल्ह्यातून कृष्णामाई वाहत आहे आणि पुराची पातळी आज 21 ऑगस्टला दुपारी 1:30 वाजता साधारणतः 42 फूट 11 इंच आहे। मला आपल्याला सर्व सांगलीकरांना या निमित्ताने सांगू इच्छितो की कोयनेमधला विसर्ग जो 97,000 क्युसेक्सवर होता तो आता कमी करून आता 70,000 क्युसेक्सवर आणलेला आहे। आणि